मित्र हो, नमस्कार. एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, आदिवासींचा चेहरा असलेली आणि महिला असूनही झुंजार नेतृत्व अशी एक आदिवासी बांधवांमध्ये इमेज निर्माण करणारी एक लढवय्या स्त्री प्रतिभा शिंदे यांचा आज म्हणजे रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश होतो आहे. जळगाव जिल्हा असेल किंवा खान्देश विभागात काँग्रेसला पिछाडीवर आणण्यात हा फॅक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. का ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. प्रतिभा शिंदे हे नाव खानदेशात आदराने उच्चारले जाते. विशेष करून आदिवासी बांधवांमध्ये प्रतिभा शिंदे यांची खूप मोठी क्रेज आहे. त्यांच्याकडे आदिवासी बांधव हे आशेने पाहतात. त्यांच्या हक्कांसाठी अनेक वेळा त्यांनी लढे उभारलेले आहेत. एकूणच आदिवासी बांधवांचा चेहरा अशी प्रतिभा शिंदे यांची ओळख आहे. आणि आपल्याला माहिती असेल, आदिवासी बांधव हे वर्षानुवर्षे काँग्रेसचे मतदार राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिभा शिंदे यांनी महायुतीमधील अजित पवार गटामध्ये यावं ही काँग्रेससाठी एक धक्कादायक गोष्ट आहे. पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसवर काही आरोप केलेले आहेत. काही आरोप करण्यापूर्वी त्यांनी फक्त आणि फक्त प्रदेश कार्यकारिणीवर त्यांचे हे सगळे आरोप आहेत. त्यांनी राहुल गांधी असतील म्हणजे जे केंद्रीय कार्यकारिणी आहे त्याच्यावर कोणतेही आरोप केलेले नाही. त्यांची स्तुती केलेली आहे त्यांच्या कामाची, त्यांच्या धडपडीची. उलटपक्षी प्रदेश कार्यकारिणीला मात्र अनेक वेळा त्यांनी दोष दिलेला आहे. म्हणजे प्रदेश कार्यकारिणीकडे अनेक तक्रारी घेऊन जाऊनसुद्धा विरोधी पक्षासारखी प्रदेश कार्यकारिणी वागत नाही अशी त्यांची खूप तक्रार होती. नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा आताचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे असतील, तर ते कधीच एक होत नाहीत किंवा दखल घेत नाहीत कोण कार्यकर्ता त्यांच्याकडे घेऊन गेला. आणि या प्रतिभा शिंदे या खूप मोठ्या पदाधिकारी आहेत, त्या प्रदेश कार्यकारिणीवर सुद्धा आहेत. आणि त्यांचीच दखल प्रदेश पातळीवरचे नेते घेत नसतील तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि काँग्रेसला याच्यावर खरंच विचार करण्याची गरज आहे. अनेक वेळा मी याच्यावर व्हिडिओ बनवला होता की काँग्रेसची जी पिछेहाट नेहमी का होते याच चॅनलवर मी व्हिडिओ बनवला होता. तर तो तुम्ही ऐकू शकता. त्यावेळी काही माझ्या श्रोत्यांनी माझ्या आपल्या प्रेक्षकांनी असे खाली कॉमेंट्स केल्या होत्या की काँग्रेस हा विचार आहे की संपणार नाही. विचार हा संपत नाही, मान्य आहे, पण त्या विचाराचा प्रसार एका पिढीकडून जेव्हा दुसऱ्या पिढीकडे होण्याची गरज असते आणि ते जर झालं नाही तर मात्र संपणार नाही असं म्हणून तो संपून जातो. अशा भ्रमात कोणी राहू नये की विचार संपणार नाही वगैरे वगैरे. हाताची घडी घालून जर आपण बसलो तर विचार कधी संपेल तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तर काँग्रेसचं आज असं सुरू आहे की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचं काम काय आहे. तर सध्या तुम्ही पाहताय काँग्रेसचं कुठेसुद्धा काँग्रेसमध्ये काय चाललं आहे काही माहीत नाही. आणि प्रतिभा शिंदे यांचं व्यक्तिमत्व हे कुठेही वादग्रस्त राहिलेलं नाही अजूनही. वादापासून लांब पण लढवय्या महिला अशी त्यांची एक इमेज आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये यावल तालुका असेल, रावेर तालुका असेल, चोपडा तालुक्यातला बहुतांशी भाग हा जो आदिवासी पट्टा आहे त्याच्यामध्ये प्रतिभा शिंदेची खूप मोठी क्रेज आहे. मगाशीच म्हटलं मी त्याप्रमाणे. त्यामुळे ज्या ठिकाणी काँग्रेस बऱ्यापैकी स्ट्रॉंग होती तो स्ट्रॉंगपणा आता काँग्रेसमधून हिरावला जाणार आहे. कारण या नंदुरबार तर आदिवासी जिल्हाच आपण म्हणतो तर तो नंदुरबार जिल्हा आता काँग्रेसकडून जाईल की काय अशी भीती वाटण्याइतपत परिस्थिती आहे प्रतिभा शिंदे यांच्या या पक्षप्रवेशामुळे. त्यांनी बोलून दाखवलेली खंत ही अनेक कार्यकर्त्यांची आहे. कारण कोणताही पक्ष हा उभारायला खूप कष्ट लागतात, पण तो ढासळूसुद्धा शकतो. तुम्ही जर लोकांमध्ये जान निर्माण केली नाही, ऊर्जा निर्माण केली नाही, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली नाही तर पक्ष संपायला फार वेळ लागत नाही. ती ऊर्जा निर्माण करण्याचं का आता काही जणांना असं म्हणा की सत्तेपासून दूर झाल्यामुळे तिकडे जात आहेत. तर उलट प्रतिभा शिंदे यांचा पक्षप्रवेश खूप उशिरानं होतो असं मी म्हणेन.
आपण जर एक असं म्हटलं की बाबा त्या कंटाळून चालले आहेत, त्यांच्याकडे सत्ता नाही वगैरे, तर असं काही कार्यकर्त्यांच्या बाबतीत किंवा पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलता येत नाही. कारण आता भाजपची असं म्हटलं तर उतरती कळा आहे. भाजपची पूर्वीसारखी शक्ती आता राहिलेली नाही किंवा महायुतीची शक्तीही राहिलेली नाही. त्यामुळेच त्यांना लाडक्या बहिणीसारखी योजना आणावी लागली, त्यामुळे ते विधानसभेत तरले. तर तेवढी त्यांची पॉवर राहिलेली नसताना प्रतिभा शिंदे ह्या काँग्रेसला कंटाळून तिकडे जात आहेत. ही खूप दखल घेण्यासारखी गोष्ट आहे आणि काँग्रेसनं त्याची घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, आधीच एकतर अवकळा आलेल्या काँग्रेसला एक एक कार्यकर्ता एक एक पदाधिकारी आणि तो पण प्रदेश कार्यकारिणीवरचा पदाधिकारी जेव्हा सोडून जातो, त्यांच्या मागे असलेली वोट बँक हे काँग्रेसचे नुकसानकारक ठरणारे काही फॅक्टर आहेत. भविष्यात त्याची खूप मोठी किंमत काँग्रेसला मोजायला लागू शकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा. या व्हिडिओबद्दलची तुमची मतं निश्चित कळवा. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.